आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत समाधानकारक जागा न दिल्याने आम्ही महायुतीमधून बाहेर पडत असल्याची घोषणा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बंटी वंजू यांनी केली आहे आणि आपण वेगळे लढत असल्याचं जाहीर केलंय। राज्यामध्ये महायुती असताना आपण वेगळी टूल म्हणजे कारण काय? कालपर्यंत आम्ही प्रयत्न केले की महायुती म्हणून एकत्र लढण्याचा, पालकमंत्री महोदयांनी पण प्रयत्न केले, आमच्याकडनं पण प्रयत्न केले, पण हा काही तिढा सुटला नाही। आणि मग आम्ही निर्णय घेतला की आमच्याकडच्या उमेदवारांना न्याय देण्यासाठी आणि रत्नागिरीतील राष्ट्रवादी ची ताकद थोडीशी कमी आहे असं जे सगळे म्हणत होते, तर आम्ही आज ताकदीने जवळजवळ 14 उमेदवार आणि नगराध्यक्षाचे उमेदवार असं आम्ही महायुतीतनं बाहेर पडून रत्नागिरीकरता आम्ही आज राष्ट्रवादी वेगळी लढत आहोत। लांजा राजापूरमध्ये आमच्याकडे एक उमेदवार आहे, तिथे आम्ही महायुती म्हणून सामोरे गेलेलो आहोत। आणि बशीरभाई कालच आम्ही प्रवेश करून घेतला आणि बशीरभाई आमच्याकडे काल आलेले आहेत। आम्हाला विश्वासात न घेता एकतर्फी उमेदवारी जाहीर केली असल्याने रत्नागिरी येथील शरद पवार यांच्या पक्षाचे नेते बशीर मुर्तुझा हे महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देत बाहेर पडले आणि त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे। आपण का बाहेर पडलो याची माहिती बशीर मुर्तुझा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले। बाप्पा सावंत जे प्रत्येकचे सरचिटणीस आहेत त्यांच्या उपस्थितीत बशीरभाईंच्या घरी झाला, रात्री 12 वाजता प्रवेश केला आणि आज आम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या आशीर्वादाने राष्ट्रवादी म्हणून इलेक्शनला आम्ही सामोरे जात आहोत। नगराध्यक्ष पदाचा आमचा उमेदवार आहे वहिदा बशीरभाई मुर्तुझा। ओके एक मिनिट आता मला सांग, तुम्ही इकडे ना, तुम्ही इकडे रोल मोरे। हां, प्रामाणिकपणे पार पडली, असं काय झालं की पवारची साथ अजित पवारची करावी लागली? त्याचं कारण असं घडलं की लोकसभा विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिल्या गेल्या आणि तरीच आम्ही सांगितलं होतं की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकरिता द्यावा। परंतु जेव्हा नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्याबरोबर भाजप उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये गेलेले, त्यांनी तो पक्षचं काही न ऐकता, इथल्या स्थानिक पदाधिकारी काही न ऐकता त्यांनी आपली सीट इकडे डिक्लेअर केली, प्रचारही करायला सुरुवात केली। फक्त आघाडी तोंडावर बोलत होते आणि ते स्वतः एकटे त्यांना त्यांच्या मनात येतील त्याप्रमाणे ते त्यांचा प्रचार करत होते। या पद्धतीने शेवटला अशी परिस्थिती झाली। माझी पत्नी देखील या ठिकाणी इच्छुक होती। मी काल रात्री 12 वाजेपर्यंत वाट पाहिली। 12 वाजता काल संध्याकाळी 10 वाजता मुंबईमधून काही निरीक्षक ते देखील म्हणाले की आम्ही आता त्याला शब्द दिला आहे तर तुम्ही आता थांबा। तर मी म्हटलं मी थांबणार नाही। मला अजितदादांचा फोन आला, त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला संधी देतो आणि मी त्याच वेळेला निर्णय घेतला की आता थांबायचं नाही आहे आणि मी अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे। आम्ही तुम्हाला शब्द दिला होता नगराध्यक्षाची उमेदवारी द्यावी म्हणून? हो, आम्हाला शब्द दिला होता। शब्द पाळला नाही पाळला। रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती। पुन्हा ओके चला, यस 14 नंबर। ओके रोल, यस सर, ओके जा, चला ठीक। आता कसं
सगळे उमेदवार इथं बाहेर घेऊन हो मागे घ्या ना, चालताना घ्या ना, मग थांबवतो कशाला? हो सर दरवाजा बंद करा. हॅलो थांब हॅलो इकडे ना, त्यासाठी जाऊ दे ना. हे तर मग इकडे त्यासाठी जाऊ दे. बाजूला आता प्लीज कोणी प्रेम करा बाजूला गडबड करू नका. हो मॅडम, शुभेच्छा तुम्हाला. मॅडम शुभेच्छा. हे महबूब हम तुम्हारे साथ हैं. जरा मागे दादा प्लीज. मुन्ना आहे का बाहेर? नाही बाहेर नाही. आपले चला, धन्यवाद. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।